दिनांक आठवत होतो. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपले आरक्षणाची लढाई आपण आता अंतिम टप्प्यात आणली. शेवटी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. मी तुम्हाला पहिल्या सुरुवातीला शब्द देतो, मरणाच्या शेवटच्या घटका मोजेपर्यंत हा मनोज जरांगे समाजासोबत आहे. आता त्या मरणाच्या घटका मोजायची जरी वेळ आली तरी मी समाजाला आरक्षण दिल्याशिवाय हटत नाही. तुम्हाला महत्वाचं एक सांगतो, आधी आपल्याला कितीही आपल्या विरोधात जातीवाद केला, जातीभेद केला, मी सांगतोय हे शांत चित्तानं ऐका. कधी नव्हे तर माझी जात खूप दिवसांनी एकत्र झाली, त्यामुळं कितीही कोणी जातीवाद केला, कितीही टोळ्या एकत्र आल्या, आपल्याकडून जातीवाद करायचा नाही. सगळ्यात पहिले सुरुवात करताना बोलण्याच्या माझ्या इथून सुरुवात करतो. आंतरवालीतला सगळा समाज, मराठ्यासह सगळं गाव आपलंय. त्यांनी आपल्याला किती दुखविलं, एक ब्र शब्द सुद्धा मराठ्यांनी काढायचा नाही. त्यांनाही मनोमनी वाटत असन आपण उगाच बोलतो, शेवटी आपलं गाव आहे. ज्या दिवशी पश्चाताप येईल त्या दिवशी ते बदल करतील अशी अपेक्षा धरू. नाही केला, त्यांनी रोज आपल्या आरक्षणाला अंतरवालीतल्या बांधवांनी विरोध केला, मराठ्यांनी पण आणि ओबीसींनी पण. आपण त्यांना विरोधक मानायचं नाही, एकाही शब्दानं त्यांना दुखवायचं नाही. दुसरं, आपल्या अंतरवालीच्या आजूबाजूचे असणारे गाव जे आपल्या विरोधात उतरलेत ते आपले शिवभाऊ आहेत, त्यांना पण नाही दुखवायचं. त्यांनी किती घाणेरड्या भाषेत आपल्या विरोधात बोलू द्या, आपण आपले गाव खेड्यातली ओबीसी मराठ्यांची घडी विस्कटून नाही द्यायची. त्यांना बोलू द्या, काय बोलायचं आपण नाही उत्तर द्यायचं. त्याचं कारण लगेच सांगतो. ह्यो आला येवल्याहून, नाशिकहून, आपण शेवटी शिवभाऊ आहे. ह्यो दंगल घडून मारामाऱ्या लावून भांडणं लावून निघून जाईल, शेवटी वाटोळ होणार आहे गोरगरीब मराठ्यांचा, गोरगरीब ओबीसीचा. ह्यो सापडणार सुद्धा नाही फिरून. त्यांना समजून घ्यायचंय का नाही, शिवभावांनी आपल्या, ते त्यांचा प्रश्न, किंवा आपला नाही. हे मी आपल्यासाठी सांगतो. शेवटी ते आपले शिवभाऊ आहेत, त्यांना किती त्रास द्यायचा तितका देऊ द्या, फक्त वरचढ करायचं नाही. त्यांना करू द्या बरोबरी, त्यांना बरोबरी करू द्या. आपण हे केलं की ते करणार, ते केलं की ते करणार, त्यांना बरोबरी करू द्या, आपण नाही करायची. आणि